हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 217 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, आज आमच्या घरी आलेले आहेत आमचे काका. तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं की मम्मी पप्पा आत्या यांना जायचं होतं वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला. तर इन लोगों के साथ मेरे काका भी थे, ये मैं बतानाच भूल गई. आणि गाईज, घरी यायला इतकं लेट झालं होतं 11 वाजले होते काल. मग आल्या आल्या माझ्यावरती लेक्चर सुरू झालं होतं माझ्या मम्मीचं. तसं त्यांची काळजी करणं पण साहजिक आहे, स्वाभाविक आहे, कारण की रात्रीचा टाइम आहे, इसलिए टेंशन तो आता है. आणि रात्री एवढी लेट पोहोचली, उसके बाद मैंने मोबाईल खेला और खेल के फिर सो गई. तर सकाळी उठायला लेट तर होणारच मला. ब्लॉग एडिट करायला मला 5 वाजता उठायचं होतं. 5 वाजता तर बाजूलाच राहिलं, 5:15 वाजता उठली आणि त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करत बसली. आणि ब्लॉग एडिट करता करताच अर्धा पाऊण तास निघून गेला. मग आवरायला खूप जास्त घाई होऊन गेली. म्हटलं मग आज काय बस हुकते का काय माहिती. सध्या मला जास्तच घाई होतीये, आवरायला लेट होतंय, कारण की साक्षी सध्या लेट उठते, लवकर झोपायला सुरुवात करावं लागणार आहे. पण गाईज, ये फोन काहे नहीं छूटता मेरे हाथ से. आदत लग गई है इस फोन की. तर मोबाईल बघितल्याशिवाय काही झोपच येत नाही. थोडा का होईना मोबाईल खेळल्याशिवाय झोपतच नाही मी. और इधर देखो, आतापासूनच पतंगाची क्रेज सुरू झाली आहे. एवढ्या थंडीचं पहाटे पहाटे इधर चल रहा था मांजा बांधने का काम. अरे काय पोछ. लहान पोरं खूपच उत्साही असतात संक्रांतीसाठी. एक पतंग कटली का तिच्या मागे पळत राहणार. मग काय लहानपणीची मज्जा. आता आपल्यासारखे काय पळत बसतील का त्या पतंगी मागे. और जाते वक्त देखो, इतने सारे बैलगाड्या देखने को मिल गए मेरे को. मतलब शहराकडे आता बघायला भेटत नाही जास्त बैलगाड्या, पर हमारी कंपनी की तरफ बहुत सारे थे. हमारी बस को ना शायद किसी की नजर लग गई है गाइज. आज पण हायवे पर्यंत जाऊन परत रिटर्न आली होती कंपनीमध्ये. कुछ तो बिगडा है उसका. मग कंपनीत येऊन दुसऱ्या बसची आम्ही वाट बघत होतो. तो इधर चल रहा था नाश्ता प्राशन कार्यक्रम, अपना टाइम बर्बाद नहीं करने का. आणि गाईज, आमची जी दुसरी बस आहे ना, ती मिनी बस आहे, छोटी बस आहे. तर सगळे आतुरतेने वाट बघत होते की कधी येईल ती बस और हमको सीट मिलेगा बैठने को. आणि फायनली दाटी वाटी करून आम्ही सगळ्यांनी जागा करून घेतली होती. इधर हमारे 2 मेंबर्स खडे थे. यांना पण जागा झाली असती बरं का, पण हाऊस उभं राहण्याची. और इधर चल रहा था स्नॅप खींचने का कार्यक्रम. मी ब्लॉग काढते, ते स्नॅप काढताय. आज सगळे एन्जॉय करत करत चालले होते मिनी बसमध्ये, जसं काही छोटीशी ट्रिप चालली आमची छोटूशा बसमधून. उसके बाद आज मेरे को लेने आए थे मेरे पापा. बिचाऱ्यांची तब्येत बरी नाही, पण तरी कामाला गेले होते. और मैं सख्त ताकीद दे के आई थी की कामाला जायचं नाही, पण ऐकतील कसं. कुछ सुनतेच नाहीये, बिलकुल नाही सुनते. और फायनली इधर चल रहा था गोळ्या औषध प्राशन कार्यक्रम. बाकीचं काही ऐकू नाही ऐकू, पण गोळ्या औषधांच्या बाबतीत मी जे सांगितलं ते घेऊन घेतात पप्पा. थोडीशी रग गेले माझ्यासारखेच, बाकी काही नाही. मी त्यांच्यासारखी आहे. चला गाईस, तुम्ही घ्या फॉलो करून. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.